आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि रवापासून झटपट बनणारी चविष्ट रेसिपी। घरात सहज उपलब्ध असणारे बटाटे आणि रवा वापरून काही मिनिटात तयार होणारा हा नाश्ता खूप कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतो। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आज आपल्याला रवा आणि बटाट्यापासून हेल्दी नाश्ता बनवायचा आहे। त्यासाठी मी 1 वाटी मोठा रवा घेतलेला आहे आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला रवा हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, थोडासा बारीक करून घ्यायचा आहे मोठा असल्यामुळे। आणि प्रथम आपल्याला रवा शिजण्यासाठी सौर कढई ठेवायची। 1 लहान चमच्यानं मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकायची आहे। प्रथम 1 चमचा मोहरी टाकले मी, 1 चमचा जिरं, 1 ते 2 आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि 1 मोठा चमचा जिरं तीळ टाकायचे आपल्याला। तीळ थोडीशी जास्तच टाकायचे। आता आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। त्याला गॅसवरचं पाणी उकळूपर्यंत हा रवा आपल्याला थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी आहे ते। आता हे आपलं पाणी उकळलेलं आहे। हे रवा मी मिक्सरला फिरवलेला आहे। आता आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे। हा शिजून तयार झालेला आहे आणि हा एका मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे मी ही 2 बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत। आता ही बटाटे आपल्याला यामध्ये किसून घ्यायचे आहेत। आपले दोन्ही बटाटे मी यामध्ये किसून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता ह्या बटाट्याचं आणि रव्याचं आपल्याला मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीसाठी थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। एक 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घालून आपल्याला व्यवस्थित पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। मी 2.5 चमचे घेतलेलं आहे पीठ आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मळून घेऊया आपण। हाताला तेल लावून बारीक साईज करून घ्यायची आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला। अशा प्रकारे गोल करायचं। बघा मी अशा प्रकारे हे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला तेलामध्ये सोडायचं आहे। मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला तेलामध्ये तळून बघूया कशा प्रकारे तयार होतात ते। तेलामध्ये एक एक सोडूया आणि कशा प्रकारे तयार होतात बघा। अशा प्रकारे आपले रोल सगळे मी तेलात सोडलेले आहेत। ते आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, नाहीतरी बटाटा असल्यामुळे ते फास्ट जर गॅस केला तर सगळे तेलात फिसकटतात। त्यामुळे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे, भाजून घ्यायचे। कलर बदलू तोपर्यंत भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत।
आपल्याला एकदम हे पातळसर करायचं आहे रोल, जाड रोल करायचे नाही आहेत अजिबात. आणि गॅस पण मंद आचेवरच ठेवायचा आहे. थोडं भाजून बघा अशा प्रकारे आपले रोल हे तयार झालेले आहेत. तांबूस रंग कसा आलेला आहे बघा. तर मित्रांनो, आज आपण बटाटा आणि रवा वापरून बनवलेली ही झटपट आणि खूपच चविष्ट रेसिपी तयार झालेली आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही डिश नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा.